सध्या जसं तू म्हणालास की आपल्या वर्षाताई आहेत ना त्या तशा फिरतायत बघ. त्यांची एक स्टाईल वेगळंच काहीतरी दिसते. मत्त मदमस म्हणजे असे शब्द सुद्धा असे स्क्रीन समोर लावलाय कॅमेरा समोर असं अभिनय. अरे नाही मला त्या अरबाजचं टेन्शन येतं रे. तो त्याला मुळात तो बोलताना लिंगच बदलतो सगळ्यांचे. ह्याला त्याला म्हणते, मुलीला पण म्हणताना तो असं म्हणतो की ह्याला सांगितलं ना मी, अरे ह्याला म्हणजे हिला म्हणणं तिला म्हणणं असं काय. त्याचं काय होत असेल रे, मदमस्त उन्मत्त वगैरे ऐकून काय होत असेल, हृदय पिळवटून वगैरे त्यांनी ऐकलेच नाही कधी, भेदरून गेले असतील बिचारे. म्हणून जास्त डोक्यात जात आहेत सगळ्यांच्या की ह्या कोण आहेत, काय बोलताय त्या निक्की समोर तर जे काय बोलतात त्या. आणि मला एवढी मजा येते ना सगळ्यांचे चेहरे पाहताना की अरे हे ना कळतच नाहीत, शब्दच मुळात कळत नाहीत. पण वर्षातही हॅट्स ऑफ यार, तुम्ही एवढं काय काय. मी ते पाहताना मला पण असं काय बोलल्या रे, ह्या शब्दाचा अर्थ काय होतो असं होतं 2 मिनिटं. ते अरबाज बिरबाज तर म्हणजे कुठेच नाही. त्यांना घाम फुटत असेल त्यांच्याशी बोलायचं म्हणजे. पण त्यांची पण मी दाद दिली तरी पण ते टसल लावून बोलतात त्यांच्याशी. म्हणजे हे गंमत आहे, सगळी गंमत आहे. आणि आपल्या वर्षाताईला जान्हवीताई तर म्हणजे किलरच करत ते फार चुकीचं आहे. ते आपण किलर वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, सगळं ठीक आहे, पण ही खूप वाईट गोष्ट आहे. खूप सिनियर पर्सनॅलिटी आहेत त्या. म्हणजे खरंच रितेश सर जसे म्हणले की मी नाही बोलू शकत, तसं मी पण म्हणजे कोणालाही म्हणजे आपल्याला नाही अधिकार त्या गोष्टीवर बोलायचा. माझ्या वयाच्या किंवा माझ्या वयाच्या खालचा जरी माणूस असेल तरी मी त्याच्याशी ह्या भाषेत नाहीच बोलू शकत. त्यांच्या अभिनयाच्या क्षमतेवर मी नाही जाऊ शकत, कोणाच्याही क्षमतेवर मी नाही बोलू शकत. म्हणजे राज्य शासनाने त्यांना पुरस्कार दिला त्याच्यावर पण ती बोलली, हे फार चुकीचं आहे. त्यांनी ते लवकर कंट्रोल करायला पाहिजेत गोष्टी. कारण की आपण बोलून जातो आणि बोलून गेल्यानंतर पश्चाताप करण्यात काहीच पॉईंट नसतो. सो ते योग्य वेळी रितेश सरांनी पण ते दाखवून दिलं, तिला सांगितलं, तिचा त्रास झाला जो व्हायलाच पाहिजे त्रास, आणि पुढं तशा पद्धतीचं तिच्याकडनं वर्तवणूक ती नाही व्हायला पाहिजे असं मला वाटतं. सिनियर पर्सनॅलिटी आहे, त्यांचा मान राखला गेलाच पाहिजे. प्रत्येक माणूस म्हणून प्रत्येकाचाच मान तिथे राखला गेला पाहिजे. कारण की आपण सगळेजण तिथे खेळायला आलेत, असं नाही की कोणाच्या पर्सनल काही गोष्टीसाठी आले किंवा काहीतरी पर्सनल वाद घेऊन आले. सो प्रत्येकाचा एक वेगळा रिस्पेक्ट आहे. जसं म्हणलं की प्रत्येकाची एक पर्सनल स्पेस आहे, त्या स्पेसचं नाही उल्लंघन झालं पाहिजे. सो तेवढं सगळ्यांनी जर का मनावर घेऊन काम केलं तर खरंच कमाल होईल हा सीझन, म्हणजे मजा येणार आहे.